आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगता आलं पाहिजे. संघर्ष कुणाला चुकलेला नाहीये. सर्वांशी प्रेमानं वागणं, गरजूंना मदत करणं, माणुसकीने वागणं, ही मानवी मूल्ये प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करणं आवश्यक आहे. अनेकदा आपल्या आजूबाजूला असे लोक दिसतात जे दुःखात असतात, तर कधी अडचणीत असतात, कधी परिस्थितीशी लढताना दिसतात, तर कधी परिस्थितीसमोर रडताना दिसतात. अशा लोकांना आधाराची किंवा मदतीची गरज असते. त्यांना जर आपण थोडी जरी मदत केली तरी त्यांचं आयुष्य सुखी होऊन जातं. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये भर पावसात एक महिला भाजीपाला विक्री करताना दिसत आहे. ती कोथिंबीर आणि फ्लॉवरची विक्री करत आहे. तिच्याकडे छत्री नाही, त्यामुळे ती ओली चिंब भिजलेली आहे. तरी सुद्धा ती भर पावसात भाजीपाला विकत आहे. तिचा हा संघर्ष पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल एक व्यक्ती तिच्याकडे येतो पण कोथिंबीर खरेदी करत नाही. तेव्हा ती निराश होते. पण त्यानंतर आणखी एक तरुण तिच्याकडे येतो आणि तिच्याकडून संपूर्ण भाजीपाला खरेदी करतो आणि तिला पैसे देतो. हे पाहून ती खूप खुश होते. तिचा आनंद गगनात मावेनासा असतो. त्यानंतर हा तरुण खरेदी केलेली कोथिंबीर आणि फ्लॉवर गाईला चारतो. महिलेची मदत करत तो पुण्य कमावतो, पण त्याचबरोबर गाईला भाजीपाला खाऊ घालत तो आणखी पुण्य कमावतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी पैसे नाही तर माणुसकी पाहिजे, हे या व्हिडिओतून शिकायला मिळतं. आय एम हुसेन मंसुरी या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, कुणाच्या तरी हसण्याचं कारण बना. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका युजरनं असं लिहिलंय की तुम्ही तिला रोज मदत करू शकणार नाही, पण ती हा दिवस आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. तर एका युजरनं असं लिहिले, तू देवाचा माणूस आहे. तर आणखी एका युजरनं लिहिले, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तर आणखी एका युजरनं असं लिहिले, जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे माणुसकी. एक युजर असं लिहितो, यालाच माणुसकी म्हणतात. अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केलाय. 3.5 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केलेला आहे. दरम्यान या व्हिडिओवरती तुमची देखील काय मत आहे, तुम्ही देखील काय विचार करता, हा व्हिडिओ पाहून कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.